नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे रोको जर शेतकऱ्यांनी केला तर त्या पद्धतीचा जो काही रेल्वे रोको असेल तो आम्ही खपवून घेणार नाहीत अशा प्रकारचा इशारा बच्चू कडू यांना दिला आहे। आता बच्चू कडू हे आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 दिवसापासून खरं तर आज तिसरा दिवस आहे, संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत। महाएल्गार आंदोलन त्यांनी हे पुकारलेलं आहे आणि यासाठी राज्यातील शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलेला आहे। या आंदोलनामध्ये साधारणतः 25 ते 30 हजार शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी नागपूरमध्ये आता एक ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्याच्या विविध भागातून हे शेतकरी एकत्र आलेत। या शेतकऱ्यांची मागणी काय आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन संपूर्ण कर्जमाफीचं ते पूर्ण करावं, कारण की ही योग्य वेळ आलेली आहे। याच मागणीसोबत विविध अशा मागण्या सुद्धा आहेत, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बच्चू कडू यांच्या आंदोलनाबद्दल काय म्हणाले, त्यासोबतच बच्चू कडू यांनी राज्य सरकारला काय इशारा दिलाय, तर दुसरीकडे शेतकरी या आंदोलनात कशी तयारी करून आलेले आहेत, या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 28 ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूरच्या दिशेने अमरावतीवरून कूच केली आणि नागपूरला या सगळ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी 6-7च्या दरम्यान ते पोहोचले। त्यावेळेस बच्चू कडू यांनी असं त्याआधीच इशारा दिलेला होता की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही नागपूरमध्ये पोहोचण्याच्या आधी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानावरती दाखल होऊ, तिथं आमचा मोर्चा नेऊ अशा प्रकारचा एक इशारा दिलेला होता। परंतु या सगळ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला किंवा आंदोलनाला नागपूरमध्ये पोहोचायला उशीर झाला। त्यापूर्वी काही भागामध्ये रस्ता जाम हा शेतकऱ्यांकडून केला गेला आणि त्यामुळे नागपूर हैदराबाद असेल किंवा इतर काही महामार्ग आहेत जे नागपूरमधले महत्त्वाचे आहेत ते तिथे चक्का जाम करण्यात आला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली। अर्थात शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची। त्यामुळे शेतकरी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। अर्थात शांतता आणि अहिंसक पद्धतीने हे आंदोलन केलं जावं अशीही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, परंतु राज्य सरकार मात्र या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाहीये, त्याबद्दल गांभीर्य राज्य सरकारला नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा बांध कुठेतरी फुटतोय। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सुद्धा जर का आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं बोलताना म्हणाले पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये की बच्चू कडू यांना आम्ही चर्चेसाठी निमंत्रण हे 28 ऑक्टोबर रोजीच पाठवलेलं होतं, त्यांच्यासोबत एक बैठक सुद्धा आयोजित केलेली होती, परंतु बच्चू कडू यांनी आम्ही नागपूरला आणि इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत ते सगळं सोडून आम्ही मुंबईला कसं यायचं असा त्यांचा एक प्रश्न होता आणि त्यामुळे ते मुंबईला गेले नाही आणि त्यामुळे राज्य सरकारने ही बैठक रद्द केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अर्थात बच्चू कडू यांनी नागपूरवरून मुंबईला जाणं अशा प्रकारचा अट्टहास किंवा आग्रह धरणं हे राज्य सरकारकडून सुद्धा योग्य नाहीये अशी ही शेतकरी नेत्यांची भूमिका आहे। आता या सगळ्यामध्ये बच्चू कडू यांची भूमिका अशी आहे की राज्य सरकारचं शिष्टमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील जे कोणी चर्चा करायला येणार आहेत त्यांनी आमच्यासोबत म्हणजेच आंदोलक शेतकऱ्यांसोबत जर का बैठक करायची असेल तर त्यांनी नागपूरला यावं। बच्चू कडू यांनी हे सगळं सांगत असताना एक भीती अशी व्यक्त केली आहे की आम्ही जर मुंबईला आलो तर आम्हाला मध्येच अडवलं जाईल, आम्हाला अटकेत घेतलं जाईल किंवा ताब्यात घेतलं जाईल आणि त्यामुळे आमचं आंदोलन हे उधळून लावलं जाईल अशा प्रकारची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आज दिवसभरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले। 7 ते 8 फोन हे बच्चू कडू यांना केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे, परंतु बच्चू कडू त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। राज्य सरकारनं जर का बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करायची असेल तर त्यांनी नागपूरला यावं अशा प्रकारची भूमिका ही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेली आहे। दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू आणि आंदोलकांना एक असाही इशारा दिलाय की राज्य सरकार रेल्वे रोको किंवा अशा प्रकारच्या ज्या काही घटना असतील गोष्टी असतील त्या खपवून घेणार नाही। याबद्दल मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, त्यांचा इशारा नेमका काय होता ते तुम्हीच पाहून घ्या। काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे। रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली। अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल
अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा. आता बोलताना मुख्यमंत्र्यांचा जो काही टोन होता तो पाहिला तर आपल्या लक्षात येतं की मुख्यमंत्री सगळ्या पद्धतीनं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कसलीही हयगय करणार नाहीत, असाच एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. या आंदोलनामध्ये काही हिंसक शक्तीसुद्धा सामील होऊ शकतात, काही हौशे नवशे गवशेसुद्धा सामील होऊ शकतात आणि ते या आंदोलनाला हिंसक वळण देऊ शकतात, अशा प्रकारचा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जर का हे आंदोलन हिंसक होऊ नये असं वाटत असेल किंवा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची इतकीच काळजी आहे, तर राज्य सरकारनं पुढाकार घेऊन नागपूरला जाऊन या शेतकऱ्यांसोबत, शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करावी, त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घ्याव्यात आणि त्यातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या तातडीनं मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण राज्य सरकार मात्र हे सगळं सोडून हे आंदोलन हिंसक मार्गाला लागू शकतं किंवा रेल्वे रोको केला तर आम्ही त्याची गय करणार नाहीत किंवा ते मोडून काढू अशा पद्धतीचा इशारा देत आहेत. खरं तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री मात्र या पद्धतीची भाषा बोलतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी नेत्यांमध्ये सुद्धा एक प्रचंड संताप धुमसतोय. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेतकरी कर्जमाफीची त्यांची प्रामुख्याने मागणी आहे आंदोलकांची, याबद्दल राज्य सरकारची भूमिका काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावरती मुख्यमंत्री काय म्हणाले तर तेही तुम्ही पाहून घ्या. सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णय करू. आज पहिली आवश्यकता काय आहे, आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, ते पैसे जाणं सुरू झाले. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना संपूर्ण 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु एक वर्ष उलटून गेलं, अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळलेला नाहीये आणि त्यामुळेच शेतकरी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. बच्चू कडू यांनी असाही इशारा दिलाय, जर का राज्य सरकारनं कर्जमाफी केली नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू ठेवू. खरं तर आज दिवसभर या आंदोलनातले काही व्हिडिओज हे व्हायरल झाले सोशल मीडियावरती आणि त्यामध्ये आपण जर का बघितलं तर शेतकरी जो काही शिदा आहे तो सोबत घेऊन आलेले, तिथं त्यांनी मुक्काम केलेला आहे काल रात्री, आज सुद्धा ते मुक्कामाची तयारी करतायत. त्यामुळे कुठेतरी या आंदोलनातील शेतकऱ्यांमध्ये जो काही राग आहे किंवा संताप आहे तो या सगळ्यातनं पाहायला मिळतोय. त्यासोबतच ते शेतकरी सुद्धा आंदोलक एका जिद्दीला पेटलेले आहेत, कारण की आत्ता जर का आपण बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे. दुसरीकडे शेतीमालाचे भाव जर का आपण बघितले तर तेही हमीभावापेक्षा कमी आहेत आणि अशा वेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी तर द्यावीच, परंतु भरीव मदतसुद्धा अतिवृष्टीची द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे सगळं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ता तर म्हणालेत की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सकारात्मक पद्धतीनं चर्चा करू आणि चर्चेतनं तोडगा काढू, परंतु त्यांची ही सकारात्मकता मागच्या वर्षभरात दिसली नाही, आत्ता ती दिसायला लागलेली आहे. अशा प्रकारचा आक्षेपसुद्धा मुख्यमंत्री यांच्या विधानावरती शेतकरी नेत्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता हे आंदोलन नेमकं पुढचं कशा पद्धतीनं मुख्यमंत्री हाताळत आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा की या आंदोलनाच्या कर्जमाफीसह ज्या काही इतर मागण्या आहेत
त्या कोणत्या आहेत त्यावरती आपण एक चटकन नजर टाकून घेऊयात। एकूण मागण्या ह्या 22 आहेत। त्यामध्ये या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचं सर्व कर्ज कोणत्याही अटीशिवाय तात्काळ माफ करावं ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे नियमित कर्जफेड करणाऱ्यासह सर्वांचा सातबारा कोरा करावा। पीक कर्ज, पॉली हाऊस, शेडनेट, सिंचन, जमीन सुधारणा यासह सर्व कर्ज माफ करावीत। त्यासोबतच ऊसाला 9% रिकव्हरीसाठी 4,300 रुपये आणि प्रत्येक टक्क्यासाठी 4,300 रुपये FRP द्यावी। थकीत FRP तत्काळ वितरित करावी। कांद्यासाठी किमान 40 रुपये किलो भाव द्यावा। निर्यातबंदी कायमची रद्द करावी। दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा। गाईच्या दुधाला 50 रुपये, म्हशीच्या दुधाला 65 रुपये दर लागू करावा। दूध क्षेत्रासाठी FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंग धोरण लागू करावं। दुधातील भेसळ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून कृषी मालाला हमी भावावर 20% अनुदान द्यावं। ग्रामीण घरकुलासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळावं। पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगातनं भागवावा। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथांना दरमहा 6,000 रुपये मानधन द्यावं। मेंढीपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करावं। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा। बेरोजगार युवांना नोकरीच्या संधी द्याव्यात। विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत। शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे। त्यासोबतच अपंग, वयोवृद्ध आणि विधवा महिलांसाठी नियमित अनुदान द्यावं। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा कराव्यात। नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी। अशा प्रकारच्या 22 मागण्या या बच्चू कडू यांनी केलेल्या आहेत। यासोबतच शेतकरी नेत्यांच्या सुद्धा याच मागण्या आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांचं याबद्दलही असं म्हणणं आहे की या ज्या काही मागण्या आहेत त्या तातडीनं मान्य होण्यासारख्या नाही आहेत। यापूर्वी जर आपण बघितलं तर जून महिन्यात सुद्धा बच्चू कडू यांनी एक आंदोलन पुकारलेलं होतं अमरावती जिल्ह्यामध्ये मोझरी येथे आणि तिथे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना तुमच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या मागण्यांबद्दल आम्ही सकारात्मक आहोत असं आश्वासन दिलेलं होतं। त्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं होतं, परंतु त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला होता। खरं तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता, परंतु तो इशारा सुद्धा राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही। मागच्या 4 महिन्यात या मुद्द्यांवरती राज्य सरकारनं कुठल्याही पद्धतीनं सकारात्मक हालचाली केलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आज बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत हजारो शेतकरी नेते हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। आता या सगळ्याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? बच्चू कडू यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतील का? सकारात्मक आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असं मुख्यमंत्री म्हणतायत, परंतु त्यावरती तुम्हाला भरोसा आहे का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।